नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, खूप साऱ्या परीक्षांमध्ये या टाईपचा प्रश्न तुम्ही पाहिला असेल. IBPS पॅटर्न नुसार ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात ना, त्या परीक्षांमध्ये हा प्रश्न तर IBPS ला खूप आवडताय, तो येतोच. दिसताना हा प्रश्न कितीही अवघड वाटत असला तर वही पेनची सुद्धा गरज पडणार नाही. तुम्ही फक्त पाहून याचं उत्तर सांगू शकता. कसं बघा, मोठ्या वर्गमुळात हे सगळे दिले, त्यामध्ये 20 आहे पहिल्या वर्गमुळात, पुन्हा त्या वर्गमुळात दुसरं वर्गमूळ दिलं, पुन्हा 20 दिले, पुन्हा 20 दिले. असं करत करत हे जे चिन्ह दिसतं याचा अर्थ इन्फिनाइट, अनंतापर्यंत ही साखळी संपत नाही. याचं उत्तर किती? पण इथं देताना मात्र प्रत्येक वर्गमुळाच्या अगोदर बेरीज दिली. लक्षात ठेवा, बेरीज दिली. काय करायचं मित्रांनो, हे जे 20 दिसताना या 20 ची फक्त फोड करा तुम्ही. ती फोड करताना अशा गुणाकाराच्या रूपात फोड करायची. गुणाकाराची मांडणीतला फरक एक आला पाहिजे. मग तुमच्या लगेच लक्षात येईल 5 गुणिले 4 20 येतात की नाही. बरोबर बघा, 5 गुणिले 4 20 होतात आणि 5 आणि 4 मधला फरक सुद्धा 1 चा आहे. झालं मित्रांनो तुमचं उत्तर. बेरीज जर असेल तर ही मोठी संख्या जी असते गुणाकारामधली ती त्याचं उत्तर असतं. याचं उत्तर आहे 5. आलं लक्षात? नाही लक्षात आलं? पुन्हा दुसरं उदाहरण आहे बघा. पुन्हा त्याच टाईपचं उदाहरण आहे. बेरीज दिली आहे, 72 दिले प्रत्येक वर्गमुळामध्ये आणि ही जी साखळी आहे ही संपत नाही. इथं इन्फिनिटचं चिन्ह दिलंय, म्हणजे अनंतापर्यंत ही साखळी आहे. साखळी संपत नाही. काय करायचं? जी संख्या दिसते तुम्हाला हिचं रूपांतर अशा गुणाकाराच्या रूपात करायचं. गुणाकार रूप असं मांडायचं की त्या दोन संख्यांचा गुणाकारामध्ये 1 चा फरक असला पाहिजे. 9 8 72 होतात की नाही. लगेच लक्षात येतं मित्रांनो, काही अडचण नाही. निरीक्षण करून तुम्ही याचं उत्तर सांगू शकता. 9 8 72 होतात, दोघांमधला फरक 1 चा आहे. 9 आणि 8 चं अंतर किती? 1 चं अंतर आहे की नाही. बेरीज जर असेल तर जो मोठा अंक असतो तो त्याचं उत्तर असतं 9. याचं उत्तर आहे 9. किती सोपं आहे बघा. आणि याच्याच उलट इथं जर वजाबाकी जर दिली ना मित्रांनो, वजाबाकी जर दिली ना, हाच टाईप दिला आणि वजाबाकी दिली तर पुन्हा त्याच ट्रिकने जायचं. फक्त उत्तर घेताना त्या गुणाकार रूपामध्ये जी लहान संख्या आहे ती घ्यायचं. याचं उत्तर 4 येईल. आता बेरीज असताना उत्तर 5 होतं, वजाबाकी असताना उत्तर 4 आलं. इथं सुद्धा वजाबाकी जर वजाबाकी असली, अशी सगळ्या ठिकाणी वजाबाकी दिली आणि हाच टाईप असला, शेवटी डॉट 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 म्हणजे अनंतापर्यंत ही साखळी संपत नाही असा त्याचा अर्थ होतो. तर त्यावेळेस वजाबाकी जर असली तर ट्रिक तीच वापरायची. फक्त त्या ट्रिक मधलं 9 गुणिले 8 मधलं जी लहान संख्या आहे ते त्याचं उत्तर असतं. याचं उत्तर 8 होईल मित्रांनो. 2 टाईप एकदाच मी समजावून सांगितले बघा. ऐकणे एकदम सोपं मित्रांनो. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच ट्रिक समजावून सांगणार आहे. परंतु हा झाला एक टाईप. बेरीज आणि वजाबाकीचा एकच टाईप झाला. भागाकारासंबंधीचा सुद्धा टाईप आहे, गुणाकारासंबंधीचा सुद्धा टाईप आहे आणि अजून एक वेगळा टाईप सुद्धा यामध्ये आहे. हे सर्व टाईप एकदम सोप्या पद्धतीने समजावून घेऊ. त्यामुळे कुठेही जाऊ नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तरी सुद्धा चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. चला मित्रांनो, चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. सुरू करूया आजचा व्हिडिओ. चला तर मित्रांनो, हे आहे गुणाकाराचं उदाहरण. टाईप तोच आहे. यामध्ये गुणाकार दिलाय. तुम्ही म्हणाल कुठेही गुणाकार याच्यामध्ये, तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा दोन संख्यांच्या मध्ये कोणतंही चिन्ह नसतं तेव्हा गुणाकाराचं चिन्ह असतं. इथं वर्गमुळात 30 आणि ह्या वर्गमुळात 30 यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. तर हा आहे गुणाकाराचा टाईप मित्रांनो. पुन्हा एकदा बघा, हा वर्गमुळात 30, त्यातल्या पुन्हा वर्गमुळात 30, पुन्हा त्यातल्या वर्गमुळात 30, डॉट डॉट डॉट. आणि हे चिन्ह म्हणजे काय? ही साखळी संपत नाही. इथं चिन्ह दिलंच नाही पण डॉट 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 दिले, याचा अर्थ ही सुद्धा साखळी संपत नाही. इथं चिन्ह दिलं काय, नाही दिलं काय, काही अडचण नाही. तुम्हाला डॉट नसले तर मग काय करायचं ते सांगणारच आहे. तर इथं अशा पद्धतीचा हा टाईप असला की ह्याचं उत्तर मात्र सांगायला तुम्हाला फक्त क्षण लागेल, क्षण. अशा टाईपचं उदाहरण दिसल्याबरोबर ही जी संख्या असते ना मित्र, हेच याचं उत्तर. ही जी संख्या दिसते ना 110, हेच याचं उत्तर मित्रांनो. बस काय लागतं? 3 टाईप शिकलो आपण. बेरीज असेल तर काय करायचं, वजाबाकी असेल तर काय करायचं आणि गुणाकार करायचा असेल तर काय करायचं. पण ह्या तिन्ही टाईप मध्ये लक्षात ठेवा, ही साखळी न संपणारी होती तर डॉट 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 इन्फिनिटीचं चिन्ह होतं. याचा अर्थ असा होतो की ही साखळी अशीच वाढत गेली तर त्याचं उत्तर काय असेल, असा हा प्रश्न आहे. पण
इथं जर हे डॉट काढून टाकले आणि आता विचारलं बरोबर किती असं विचारलं, मग काय करायचं? इथं डॉट ठेवलेच नाही आणि विचारलं बरोबर किती, आता प्रश्नाचं उत्तर बदलून जाईल. पण मित्रांनो इथं महत्वाचं लक्षात ठेवा, हे फक्त गुणाकाराच्या बाबतीतच होऊ शकतो. बेरीज आणि वजाबाकीच्या बाबतीत मात्र असं होणार नाही. बेरीज आणि वजाबाकीच्या बाबतीत आपण आधी जे समजून घेतलं डॉट 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 अनंतापर्यंत जाणारी साखळी, तशीच उदाहरणं असणार. मग त्यामध्ये काय करायचं सांगितलं मी, गुणाकार रूपाचं मांडणी करायची. मोठी संख्या बेरीज असेल तर मोठी संख्या उत्तर, वजाबाकी असेल तर लहान संख्या उत्तर. आता गुणाकारामध्ये मात्र दोन टाईप, एक डॉट 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 म्हणजे अनंतापर्यंत जाणारी साखळी, त्याचं सांगितलं जी संख्या दिसते तीच त्याचं उत्तर असणार. इथं 110 होतं, 110 त्याचं उत्तर असणार. पण ज्यावेळेस डॉट डॉट नसणार त्यावेळेस काय करायचं? आता मात्र ही साखळी खंडित झाली, इथं 3 वेळा दिले इथं आणि इथं थांबलंय. आता याचं उत्तर किती? इथं 4 वेळा 110 दिले आणि याचं उत्तर किती? याच्या पुढे 5वा वेळा नाही येतो. अशा वेळेस काय करायचं? तर लक्षात घ्या, याचं उत्तरामध्ये लिहिताना 30 घ्या मित्रांनो, 30 घ्या. आता हे वर्गमुळाची चिन्ह किती वेळा आहे? 3 वेळा आहे ना, मग 2चा तेवढा घात करा. बघा काय केलं, वर्गमुळाची चिन्ह किती वेळा आहे? 3 वेळा, मग 2चाच घात करायचा, 2चा तिसरा घात, मग 2 दुने 4 दुने 8, 2चा तिसरा घात 8 येतो बरोबर. हा जो 8 आला ना, हा या 30च्या डोक्यावर ठेवून द्या, त्याचा घातांक 30चा घातांक 8 लिहा. आणि हा जो 8 आहे हा छेदस्थानी ठेवा, त्याच्या अंशस्थानी याच्यापेक्षा 1 कमी करून लिहा, झालं उत्तर. नाही लक्षात आलं? इथं सांगतो बघा काय सांगितलं मी, जी संख्या दिसते तीच घ्या. कधी मित्रांनो? ज्यावेळेस डॉट डॉट नसणार. ही साखळी खंडित झाली, इथपर्यंतच दिलंय तुम्हाला, याच्या पुढे सांगितलं नाही करायचं. अनंतापर्यंत असलं तर जे दिसतं तेच त्याचं उत्तर. आता मात्र काय करायचं, हे 4 वेळा दिले ना, आता उत्तर विचारलं किती, मग काय करा, जी संख्या दिसते 110 दिसते ना, दिली. पुढे काय, ह्या 110चा घातांक बनवायचा. मग तो घातांक कसा तयार करायचा? तर हे वर्गमुळाचे चिन्ह किती वेळा आहे बघा, 4 वेळा आहे ना, मग 2चा चौथा घात करा. 2चा चौथा घात काय येईल? इथं अजून 2 गुणाकारात येईल ना, 2चा तिसरा घात 8 येतो, 8 दुने 16 येईल, 2चा चौथा घात म्हणजे 16. हा 2चा चौथा घात 16 येतो ना, हे जे 16 आले हे 110चा घातांक करा आणि त्याचाही अंश 1 ने कमी करून 15 करा. हे झालं याचं उत्तर. आलं लक्षात? किती सोपं आहे बघा मित्रांनो, एकदम सोपा टाईप होता हा, पण ती उदाहरणं दिसताना अतिशय अवघड वाटतात आणि प्रत्यक्ष त्याचे गणित रूप मांडत जर गेलो आपण, मग मात्र खूप वेळ जाईल. पण मला ही ट्रिक तुम्हाला सांगायची होती मित्रांनो, म्हणून ही उदाहरणं तुमच्यासाठी घेतोय. यामध्ये अत्यंत महत्वाचा अजून टाईप राहिलाय, तो सुद्धा समजून घेऊया. बेरीज वजाबाकी गुणाकार या संबंधीचे टाईप पाहिले मित्रांनो. हा भागाकाराचा टाईप आहे. 4ही टाईप पाहिल्यानंतर मी सराव म्हणून काही उदाहरणं पुन्हा एकदा घेतो, म्हणजे तुमचा पुन्हा सराव होईल. तर भागाकार करताना काय करायचं बघा, पुन्हा एकदा पॅटर्न कसा आहे. हे जे वर्गमुळामध्ये दिसतंय तुम्हाला, हा पॅटर्न दिलाय, पण इथं पुढे डॉट डॉट हे चिन्ह दिलं, हे चिन्ह असो नाही तर नसो, पुढे डॉट डॉट दिसलं याचा अर्थ अनंतापर्यंत. ही साखळी थांबत नाही. हे वर्गमुळात 12 भागिले वर्गमुळात 12 हे किती आहे? तर असंख्य आहे, आपण ते मोजू शकत नाही, म्हणून त्याचा अर्थ असा. अशी जर संख्या मालिका असली आणि त्याचं उत्तर जर विचारलं तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, ही जी संख्या दिसते भागाकार असेल तर ही जी संख्या दिसते तिला बाहेर काढा, तिचा घातांक 3 करा आणि त्याच्या डोक्यावर 1 ठेवा. हा 1 कुठून आला? हा 1 आला ह्या 12चा इथं घातांक किती? ह्या 12चा घातांक इथं 1 आहे बघा. तो 1 लिहिला काय नाही लिहिला काय? तो 1 इथं लिहिला. आलं लक्षात? पुन्हा एकदा लक्षात आणून देतो, त्यासाठीच हे दुसरं वेगळ्या टाईपचं उदाहरण घेतलं बघा. इथं 10चा घातांक 5 आहे ना, मग ही जी 10 संख्या दिसते ही बाहेर काढा, 10चा घातांक 3 करायचाच. आलं लक्षात? आणि ह्या 3चा जो अंश आहे तो मात्र इथं 10चा घातांक किती होता तो लिहून टाकायचा. अशा पद्धतीने येतंय लक्षात मित्रांनो. 4 टाईप समजून घेतली बघा मित्रांनो. इथं 4ही टाईप मध्ये आपण फक्त गुणाकाराचा एक टाईप असा समजून घेतला की ज्यामध्ये अनंतापर्यंत जाणारी ही साखळी नव्हती, इन्फिनिटी डॉट डॉट नव्हती तिथं. बाकी सगळ्या उदाहरणांमध्ये डॉट डॉट असणार म्हणजे असणारच, नाहीतर ते उदाहरण तसं सोडवणं सोपं नाहीये. 10चा 5/3 हे याचं उत्तर झालं मित्रांनो. आणि हे उत्तर प्रत्यक्ष गणितरूप मांडणी करून जर करत बसला तर मग मात्र खूप वेळ जाईल. वर्ग समीकरणानुसार याचं उत्तर सोडावं लागतं मित्रांनो, ज्याला इंग्लिशमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणतात. तर त्यानुसार हे सोडावं लागेल तरच याचं उत्तर असं मिळेल. ते काही करायची गरज नाही, 1 सेकंदाची ट्रिक आहे. मला माहिती तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असणार आहे. आपला व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लगेच लाईक करून टाका मित्रांनो. अजून एक अत्यंत महत्त्वाचा टाईप समजून घ्यायचा राहिला, तो टाईप समजून घेऊया. पण त्या अगोदर आपण आता जे समजून घेतलं ना त्याची 4 उदाहरणं घेतो सरावासाठी.
पुन्हा एकदा लक्षात आणून देतो बघा मित्रांनो, इथं वर्गमुळामध्ये 42 अधिक वर्गमुळात 42 अधिक वर्गमुळात 42 डॉट 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 अनंतापर्यंतचं इन्फिनिटीचं चिन्ह आहे. असं असल्यावर काय करायचं मित्रांनो, जी संख्या दिसते तिची फोड करायची एकचा फरक असणाऱ्या गुणाकार रूपात. मग 7 सकून 42 होतात, 7 गुणिले 6 अशी फोड होती ना. इथं बेरीज दिली की जो मोठा अंक असतो, मोठी जी संख्या असते गुणाकार रूपामधली, ते त्याचं उत्तर. याचं उत्तर असणार आहे मित्रांनो 7. येत आहे लक्षात. आणि याहून सोपं मित्रांनो, इथं जर वजाबाकी दिली तर 7 गुणिले 6 हे उत्तर तुम्हाला माहितच आहे गुणाकार रूप. तर वजाबाकी असेल तर 6 याचं उत्तर असणार. आला लक्षात. बेरीज आणि वजाबाकी दोन्ही टाईप इथं लक्षात आणून दिले पुन्हा एकदा. आता इथं जो आहे तो गुणाकार आहे आणि डॉट 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 म्हणजे इन्फिनिटी अनंतापर्यंत जाणारी ही साखळी आहे. ही सुद्धा तशीच बघा मित्रांनो, हे डॉट डॉट असणारच. बेरीज आणि वजाबाकी असताना हे डॉट डॉट असणारच. नसले तर ते काही सोपं नाही सोडवायला, म्हणून येताना हाच टाईप येऊ शकतो. गुणाकारामध्ये मात्र 2 टाईप येतील. एक तर अनंतापर्यंत जाणारी साखळीचा येईल आणि विदाऊट तसा अनंतापर्यंत न जाणाऱ्या साखळीचा पण येईल. आता बघ इथं फक्त गुणाकार दिसतोय ना, गुणाकार दिसतोय डॉट डॉट डॉट. अशा वेळेस जी संख्या दिसते, ही साखळी अनंतापर्यंत जर असली तर जी संख्या दिसते तीच याचं उत्तर. याचं उत्तर 90 असणार मित्रांनो. पण हे डॉट डॉट जर नसले, अनंतापर्यंतची साखळी जर नसली, असं असलं ना, आता विचारलं बरोबर किती असं विचारलं, मग मात्र थोडंसं लक्ष द्या मित्रांनो. इथं 90 ही उत्तर असणारच आहे, पण याचा घातांक आपल्याला तयार करून लिहायचा आहे. 90चा घातांक किती, तर तो घातांक अंश आणि छेदाच्या रूपात येतो. मग तो घातांक कसा शोधायचा, तर हे वर्गमुळाचे चिन्ह किती वेळा आहे बघा, 4 वेळा आहे ना. मग 2चा चौथा घात 16 येतो. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16 येतो ना. हा 16 याच्या डोक्यावर लिहा आणि त्याच्या डोक्यावर पुन्हा 15 लिहा. 15/16 हा 90चा घातांक लिहून टाका. हे झालं याचं उत्तर. येत आहे लक्षात. आणि महत्वाचा हा टाईप लक्षात घ्या मित्रांनो, इथं मात्र वर्गमुळात जी संख्या दिली तिचाही घातांक दिला. हे भागाकार करताना इथं लक्षात ठेवा मित्रांनो, भागाकार करताना जी संख्या दिसते ती उत्तरामध्ये असतेच. तिच्या डोक्यावर 3 हा असतोच. त्या संख्येचा घातांक 3 हा असतोच. त्या 3चाही अंश करायचा, तो जो इथं दिसतो तो. झालं उत्तर. इथं जो घातांक दिसतो तो ह्या 3चा अंश करायचा, म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपातच याची मांडणी होणार. आणि जी संख्या दिसते तिच्या डोक्यावरती लिहून टाकायची. 13चा 4/3 अशा पद्धतीने हे उत्तर सोडवायचं मित्रांनो. अत्यंत महत्वाचा टाईप राहिलाय मित्रांनो. ज्यावेळी तुम्हाला इथं 42 दिले, 7 गुणिले 6 करता येतात ते, पण इथं जर मात्र तुम्हाला 2 दिले किंवा इथं जे तुम्हाला दिले 5, असे 5 दिले, तर मग काय करायचं. तिथं मात्र तुम्हाला 5ची फोड करता येत नाही 1च्या गुणाकार रूपात. मग अशा वेळी काय करायचं, त्या अशा टाईपसाठी पर्याय सुद्धा वेगळे असतात. ते कसे तेही समजून घेऊ. चला तर मित्रांनो, हा टाईप समजून घेऊ. आपण जे टाईप समजून घेतले त्या टाईपचा प्रश्न जर नाही आला तर हा प्रश्न येऊ शकतो. कसा बघा, y बरोबर ही किंमत दिली तर y म्हणजे काय, y बरोबर काय. तर इथं पर्याय बघा काय दिले, 1 च्यापेक्षा मोठा y, च्यापेक्षा मोठा 2. म्हणजे याचा अर्थ काय होतो, हे असं देतील किंवा इथं देताना असंही देऊ शकतील. y हा 1 व 2च्या मध्ये, 1 व 2च्या मध्ये, किंवा 2 व 3च्या मध्ये, 3 व 4च्या मध्ये, 4 व 5च्या मध्ये, असे हे पर्याय आहे. या पर्यायाचा अर्थ दिला आहे इथं. आणि यातला कोणता पर्याय बरोबर असेल या उदाहरणासाठी आपल्याला शोधायचं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं y ची किंमत आपल्याला परफेक्ट काढता येणार नाही, कारण वर्गमुळामध्ये जर इथं 6 असते तर आपण 2 गुणिले 3 केलं असतं. बेरीज आहे म्हणून 3 हे उत्तर झालं असतं. बघा, वर्गमुळामध्ये 6 जर असतं तर याचं उत्तर 3 आलं असतं. हे लक्षात येतंय तुमच्या, कारण 6ची फोड करतो आपण 2 गुणिले 3. येतंय लक्षात. आणि इथं सगळी बेरीज दिली, समजा याची 7 ऐवजी 6 असते तर याची किंमत 3 झाली असती. म्हणजे 7 पेक्षा लहान घेतला 6, 3 किंमत आली असती. पण हा 7 याचा अर्थ 3 पेक्षा मोठा असणार, बरोबर की नाही. आता 6 ही संख्या आपल्या लक्षात आली. 6 ही 2 आणि 3च्या रूपात फोड होऊ शकते. मग 6च्या पुढे अशी फोड होणारी दुसरी संख्या कोणती आहे, तर ती संख्या आहे मित्रांनो 12. कारण 6च्या नंतर 7ची फोड होत नाही, 8ची फोड होत नाही, बरोबर की नाही. 9ची फोड होत नाही, 10ची होत नाही, 11ची होती, 12ची होती. 12ची फोड 4 गुणिले 3 ने होते. बघा, आता वर्गमुळामध्ये इथं जर वर्गमुळामध्ये 12 असते तर याचं उत्तर बेरीज आहे म्हणून 4 आलं असतं, बरोबर. 12 जर असते तर 4 आलं असतं, 6 जर असतं तर 3 आलं असतं. हे मात्र वर्गमुळात 7 दिले. बघा,
याचा अर्थ हे 6 आणि 12च्या मध्ये आहे, म्हणून 3 व 4च्या मध्ये हे जे उत्तर आहे हे याचं उत्तर असणार. बघा, थोडा क्लिष्ट वाटतो हा प्रश्न, थोडा अवघड वाटतो, पण समजून घ्यायला फार सोपा आहे मित्रांनो. लक्षात नसेल आले तर आपण परत एकदा असंच उदाहरण घेऊ, पुन्हा एकदा समजून घेऊ. हे वजाबाकीच्या बाबतीत सुद्धा येऊ शकतं. त्यावेळेस काय करायचं तेही सांगतो मित्रांनो. काही काळजी करू नका, एकदम व्यवस्थित आपण समजून घेऊ. आजच्या व्हिडिओत मला फक्त तुम्हाला या संबंधीची ट्रिक सांगायची होती आणि म्हणून तर हा व्हिडिओ तुम्हाला देतोय. व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला ही ट्रिक महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही मित्रांनो अजिबात. तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिले जातं मित्रांनो. आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे मला माहिती, पण त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची काही गॅरंटी नाही मला. तुम्ही तो पोहोचू शकता. आपल्या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो, तर आपल्या चॅनलला मोठं करण्यासाठी तुम्हीच मदत करू शकता. आणि मोठं कसं करणार? लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि हा व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करून टाकायचा, त्यांना सुद्धा पाहू द्या. हे उदाहरण कसं सोडवलं लक्षात नाही आलं मित्रांनो, पुन्हा एकदा एक उदाहरण घेतो आणि पुन्हा एकदा समजावून देतो. पुन्हा एकदा सेम टाईप घेतलाय बघा मित्रांनो. x ची किंमत दिली, डॉट डॉट आले, डॉट डॉट आले की तुम्हाला माहिती याची फोड करायची आहे, बरोबर की नाही? आता फोड होणार नाही, तीनचं गुणाकार रूपात मांडणी करता येत नाही आपल्याला. मग 3ची गुणाकार रूपात म्हणजे आपण ज्या ट्रिकनी समजून घेतली त्या ट्रिकनी मांडणी नाही करता येते. डॉट डॉट आले तर x बरोबर किती? आता इथं काय पर्याय दिले? 1 व 2च्या मध्ये, 2 व 3च्या मध्ये, 3 व 4च्या मध्ये, 0 व 1च्या मध्ये. याची जी किंमत येईल ती 1 व 2च्या मध्ये असेल का 2 व 3च्या मध्ये असेल, की 3 व 4च्या मध्ये असेल, की 0 व 1च्या मध्ये असेल? नेमका पर्याय कोणता? तर हे शोधायचं कसं? सगळ्यात पहिल्यांदा काय करा, 3च्या जवळची अशी संख्या शोधायची की जिचा आपल्या ट्रिकनुसार गुणनखंड तयार करता येतो, म्हणजे गुणाकार रूपात मांडता येतं. मग ती संख्या तुम्हाला माहिती ती आहे 2, बरोबर की नाही? 2 ही संख्या. वर्गमुळात 2 जर दिले तर तुम्हाला याचं गुणाकार रूपात मांडणी करता येते, 2 गुणिले 1, बरोबर की नाही? 2 गुणिले 1 जर केलं मित्रांनो तर इथं जर 2 असते आणि बेरीज आहे म्हणून मोठी संख्या घेतली असती, याचं उत्तर तुम्ही 2 लिहून टाकलं असतं, बरोबर की नाही? परंतु इथं वर्गमुळात 2 नाही, इथं वर्गमुळात 3 आहे. आता काय करू आपण? ह्या 2च्या पुढे अजून कोणती संख्या आहे अशी 2च्या पुढे? तर ती 6 आहे. 6ची मांडणी आपल्याला तशी करता येते, 2 गुणिले 3 करता येते की नाही? 3 दुणे 6 होतात. इथं जर 6 असते आणि ही बेरीज आहे म्हणून तुम्ही याचं उत्तर काय घेतलं असतं? 3 घेतलं असतं. पण इथं 6 ही नाही, 2 नाही, 2 ही नाही आणि 6 ही नाही, वर्गमुळात 3 आहे, म्हणजे याच्या मधली संख्या आहे. वर्गमुळात 3 दिली, याचा अर्थ 2 आणि 3च्या मध्ये हे याचं उत्तर असणार. किती सोपं आहे बघा. हे जर तुम्हाला वजाबाकीच्या रूपामध्ये जर दिलं मित्रांनो तर मग काय करायचं? मी तुम्हाला हा टाईप सांगणारच होतो. हे जर वजाबाकीच्या रूपात आलं तर पुन्हा एकदा तीच ट्रिक आहे बघा. इथं वर्गमुळात 2 जर असले तर तुम्ही याचं उत्तर, हे वर्गमुळात इथं जर 2 असते आणि इथं वजाबाकी म्हणून तुम्ही याचं उत्तर 1 घेतलं असतं, बरोबर की नाही? वर्गमुळात 2 जर असते, वजाबाकी म्हणून तुम्ही काय केलं असतं? 2 गुणिले 1 लिहिला असता आणि 1 हे त्याचं उत्तर घेतलं असतं. इथं तुम्ही याचं उत्तर किती घेतलं असतं मित्रांनो? इथं उत्तर घेतलं असतं 2, बरोबर? आता बघा, 2 वर्गमुळात 2 नाही, वर्गमुळात 6 नाही, वर्गमुळात 3 आहे, म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये हे उत्तर झालं असतं. अशा वेळी वजाबाकी असताना उत्तर बदलणार, बेरीज असताना उत्तर बदलणार. हे लक्षात घ्या मित्रांनो. फार महत्वाची ट्रिक ह्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितली. ह्या व्हिडिओमध्ये एकच टाईप समजावून दिला, पण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा सर्व पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं. फक्त महत्वाचं लक्षात ठेवायचं, डॉट 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 आलं तर काय करायचं? आणि गुणाकार हे एकमेव रूप याच्यामध्ये असं आहे की गुणाकार रूपात मांडणी असली तर तिथं डॉट 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 असू शकतात किंवा नसू शकतात. त्यावेळेस काय करायचं? हे दोन्ही टाईप मी तुम्हाला समजावून सांगितले. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं मित्रांनो. सराव करायचा असेल तर कसा करणार? मी जी उदाहरणं घेतली ना तीच न पाहता पुन्हा एकदा सोडून पहा. नाही सुटली तर तो व्हिडिओ व्यवस्थित पुन्हा चालवा आणि परत एकदा समजून घ्या की मी तो सोडवलं कसं. तर सरावासाठी काही वेगळं लागत नाही मित्रांनो. तुम्ही कोणतीही संख्या इथं घेऊ शकता. फक्त ज्याची गुणाकार रूपात अशी मांडणी करते ती जर संख्या इथं निवडली तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळेल. आणि तशी संख्या जर नसली तर मग मात्र पर्याय तुमचे असे असणार. तिथं परफेक्ट उत्तर नसणार. त्या 2 संख्यांच्या मध्ये असं त्याचं उत्तर असणार. इथं अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो. वर्गमुळात 2 जर असतील, वजाबाकीचं चिन्ह असेल तर परफेक्ट उत्तर 1 येणार. आणि वर्गमुळात 6 असतील आणि वजाबाकी जर असेल तर परफेक्ट उत्तर 2 येणार. मग याच्यामध्ये कोण कोण राहिलं? तरी वर्गमुळात 3 राहिला, वर्गमुळात 4 राहिला, वर्गमुळात 5 राहिला.
यापैकी कोणत्याही आल्या इथं संख्या तर त्या 1 व 2च्या मध्येच असणार, हे महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद ह्या व्हिडिओच्या खाली नक्की लिहा. तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल, ज्या ग्रुपवर मी एखादा व्हिडिओ बनवला की तो त्या ग्रुपवर देत असतो, किंवा आपल्या चॅनलवर एखादा महत्त्वाचा व्हिडिओ कुणी जर विचारला तर तो व्हिडिओ सुद्धा मी आपल्या त्या व्हॉट्सॲप ग्रुपला देत असतो. तर तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर हा खाली व्हॉट्सॲप नंबर दिसतोय बघा मित्रांनो, ह्या व्हॉट्सॲप नंबरवर मला मेसेज करा की मला तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा म्हणून. तर तुम्हाला मी आपल्या ग्रुपमध्ये ॲड करून घेईन. या व्हिडिओबद्दलचा प्रतिसाद ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब लगेच करून घ्या. आणि मित्रांनो, आपला चॅनल सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या मित्रांना सुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.